लोक जोडणं म्हणजे चुकीचं आहे का हो? जर मी तुम्हाला सांगितलं की जगातला जवळपास प्रत्येक मोठा व्यवसाय लोकांवर चालतो, पण फक्त ऑनलाईन बिझनेस करणाऱ्यांनाच लोक जोडल्यामुळे जज का केलं जातं, तर एक प्रश्न स्वतःला विचार. तुम्ही खरंच ऑनलाईन बिझनेसला नकार देत आहात की फक्त लोक काय म्हणतील या भीतीला होकार देत आहात? अनेक लोक ऑनलाईन किंवा अपलेट मार्केटिंगचं नाव ऐकताच म्हणतात, अरे यात तर प्रोडक्ट विकावे लागतात, लोक जोडावे लागतात, हे काम आपल्याला जमणार नाही. पण एक मिनिट, जगात असा एकही व्यवसाय दाखवा ज्याला ग्राहकाची गरज नाही. बँकेला ग्राहक नसतील तर बँक चालेल का हो? मोबाईल कंपनीचा एकही मोबाईल विकला गेला नाही तर मोबाईल कंपनी टिकेल का बरं? अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, पुमा किंवा कोणताही मोठा ब्रँड जो तुमच्या डोक्यात आहे, ग्राहकाशिवाय त्याचा व्यवसाय ठेवू शकतो का? तर नाही. कारण प्रत्येक व्यवसाय लोकांवर चालतो. आज तुम्ही वापरत असलेला मोबाईल, घेतलेले कपडे, घरातलं फर्निचर, किराणा, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तू, या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणाकडून तरी घेतल्या आहात. म्हणजेच काय, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्यवसायाशी जोडलेलाच आहे. मग ऑनलाईन बिझनेस मध्ये लोकांना योग्य माहिती देणं, त्यांना योग्य प्रोडक्ट किंवा योग्य संधी दाखवणं यात चुकीचं काय आहे? खरी गोष्ट अशी आहे की ऑनलाईन बिझनेस म्हणजे फक्त प्रोडक्ट विकणं नाही, तो स्वतःला बदलण्याचा प्रवास असा. नवीन स्किल शिकण्याचा प्रवास आहे, कम्युनिकेशन सुधारण्याचा प्रवास आहे, डिजिटल जगात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रवास आहे. आणि सर्वात महत्वाचं, हा व्यवसाय फक्त हार्ड वर्क न चालत नाही, तो स्मार्ट वर्क आणि योग्य स्ट्रॅटेजी कन्सिस्टन्सीवर चालतो. म्हणजे जगभरातील लाखो लोक आज मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने स्वतःची स्वप्न पूर्ण करत आहात. प्रश्न व्यवसायाचा नाही, प्रश्न तुमच्या विचाराचा आहे. म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणलं यात लोक जोडावे लागतात, तर त्यांना एकच प्रश्न विचार, असा कोणता व्यवसाय आहे ज्याला लोकांची गरज नसते? जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस, डिजिटल स्किल्स किंवा स्मार्ट पद्धतीने कमाई करण्याबद्दल खरं ज्ञान हवं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त मोटिवेशन नाही तर प्रत्यक्ष उपयोगी पडणारं ज्ञान मिळतं. तुम्हाला अजून यानंतर कोणत्या गोष्टीवर अडचण आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जे लोक हे बिझनेस करत आहात आणि त्यांना अशा गोष्टींना सामोरे जावं लागते, त्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. तुम्ही वेळातला वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.